नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला इथिकल हॅकिंगबद्दलचा डिटेल रोड मॅप देणार आहे. यामध्ये तुम्हाला फेज 1मध्ये पाया फाउंडेशन करायचे आहे. फाउंडेशनमध्ये काय काय असणार? कम्प्युटर बेसिकमध्ये तुम्हाला हार्डवेअरचे नॉलेज असलं पाहिजे, सॉफ्टवेअरबद्दल पण नॉलेज असलं पाहिजे. ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही कोणतेही एक डिस्ट्रो पकडा, पण काली एकदम बेस्ट आहे आणि पॅरट OS बिगिनर फ्रेंडली आहे. तुम्ही उबंटू जेव्हा म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकता. पण माझं सजेशन आहे, तुमचं जर लॅपटॉप लाईट वेट असेल, म्हणजे कमी प्रोसेसर वगैरे काही लिमिटेशन येत असतील, तर मी सजेस्ट करेल पॅरट OS इन्स्टॉल करा. तर फाईल सिस्टमची समज असली पाहिजे. डायरेक्टरीमध्ये एका फाईल म्हणजे डायरेक्टरीमध्ये क्रिएट फाईल्स, डिलीट फाईल करता आल्या पाहिजेत, फाईल क्रिएट करता आल्या पाहिजेत, तेही CLIवर. CLI इंटरफेस पण जमलं पाहिजे, म्हणजेच कमांड लाईन प्रॉम्प्ट्स. तर नेटवर्किंग फंडामेंटल्समध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ दी जॉब्समध्ये याबद्दलच माहिती आणि घेतात आणि इंटरव्ह्यूला प्रश्नही याच गोष्टीमधील जास्त विचारतात. त्यामध्ये OSI मॉडेल 7 लेयर्स, OSIच्या 7 लेयर्स कोणकोणत्या आहेत ते यामध्ये कव्हर होतं. तर TCP/IP प्रोटोकॉल हे तर कंपल्सरीच आहे. तुम्हाला Nmap रस्ट कॅन्समध्ये याचा यूज करता आलाच पाहिजे. IP वरच नेटवर्किंग हॅकिंग डिपेंड आहे. तर DNS, DSCP, HTTPS या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आणि राउटर्स आणि स्विचेस याबद्दल पण माहिती पाहिजे. राउटर म्हणजे काय, स्विचेस म्हणजे काय, लॅन, मॅन, पॅन या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आपण डिटेलमध्ये माहिती बघूयाच. तर लिनक्स मिस्ट्रीमध्ये मला लिनक्स कमांड cd, alias, grep, find या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आणि या व्यतिरिक्त मला एक चीट शीट प्रोव्हाइड करेल. लिनक्सच्या कमांडबद्दल सर्व माहिती सांगेल. फाईल परमिशन म्हणजे chmod +x याचा उपयोग कुठं होतात, तसंच chmod 77, chon अशा गोष्टी आहेत. सेल्फ स्क्रिप्टिंग बेसिक्स म्हणजे ॲटोमेशन वगैरे, स्वतःच्या स्क्रिप्ट काही बनवायचे असेल तर तुम्हाला शेल स्क्रिप्टिंग यायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी पिन फाईल वगैरे कॉन्फिग फाईल एडिट करण्यासाठी तुम्हाला शेल स्क्रिप्टिंगचं नॉलेज असलंच पाहिजे. पॅकेज मॅनेजमेंट म्हणजे APT, सुडो APT अपडेट याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. लिनक्सचा सेटअप कसा करायचा, व्हर्च्युअल बॉक्समध्ये कसा करणार, का तुम्ही VM वापरणार, VMware याबद्दल तुमचं वेगळं काही मत असू शकतं. पण लिनक्स तुम्हाला इन्स्टॉल करायचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे, हे सुरुवात आहे. तर आवश्यक या सेक्शनमध्ये आवश्यक काय काय आहे, तर लिनक्स, उबंटू, विंडोज. जर कुणाला बूटवर काली आणि विंडोज इन्स्टॉल करायचं असेल, ते बी कन्सेप्ट मस्त आहे. पण माझं म्हणणं आहे, जर सेफली राहायचं असेल तर VMware आणि व्हर्च्युअल बॉक्स हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. व्हर्च्युअल मशीनवर असणं महत्त्वाचं आहे. तर यामध्ये प्रोग्रामिंग स्किल कोणकोणते असायला पाहिजेत. पायथॉन 100% सांगतो, पायथॉन खूपच महत्त्वाची आहे या हॅकिंगमध्ये. कारण 70% स्क्रिप्ट्स ह्या पायथॉनमध्येच बनलेले आहेत इथिकल हॅकिंगच्या. तर व्हेरिएबल्स, डाटा लूप्स बेसिक करायचे, ॲडव्हान्स करण्याची गरज नाही. DSA वगैरे असं फाईल हँडलिंग, सॉकेट प्रोग्रामिंग, ॲटोमेशन स्क्रिप्ट याचं नॉलेज असलं पाहिजे. वेब टेक्नॉलॉजीज जसं HTML, CSS, जावास्क्रिप्ट बेसिस या गोष्टी कशाला, तर वेब एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी या गोष्टीच्या
समज असली पाहिजे. जेव्हा आपण पॅरामीटर वगैरे HTTP मेथड्स, पॅरामीटर म्हणजे API हॅकिंगमध्ये शिकणार, तेव्हा ह्याची वेब टेक्नॉलॉजीची गरज असतेच. कुकीज सेशन का तर सेशन हायजॅक कसं करायचं, कुकीज मॅन्युप्युलेशन, या गोष्टी तुम्हाला इथिकल हॅकिंगमध्ये शिकाव्या लागतात. कारण प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असतं. वेब सर्वर आर्किटेक्चर, वेब सर्वर कसं चालतं, कशा प्रकारे वर्क करतं, कशा प्रकारे डिझाईन आहे, ह्याची डायग्राम तुम्हाला माहीत करून घ्यायला पाहिजे. तर डाटाबेस म्हणजे SQL बेसिक्स फॉर SQL इंजेक्शन, SQL इंजेक्शनसाठी तर असतोच, पण डाटा मॅनिप्युलेशनसाठी पण उपयोग होतो. MySQL, PostgreSQL, SQL हे सिंपल बेसिक शिकून घ्या. डीपमध्ये जायची गरज नाही आहे. पायथॉन 3, VS कोड, गिटहब, MySQL आणि पोस्टमॅन ह्या आत्ताच्या नवीन आहेत. तर फेज 3मध्ये सिक्युरिटी कन्सेप्ट्स म्हणजे बाय सायबर सिक्युरिटी बेसिक्स, थेरोटिकल पार्ट म्हणजे इथिकल हॅकिंगचा, जसं CI ट्रायड हे फ्रेमवर्क आहेत. ऑथेंटिकेशन म्हणजे काय, ऑथोरायझेशन म्हणजे काय, इन्क्रिप्शन, हॅशिंग म्हणजेच क्रिप्टोग्राफी, डिजिटल सिग्नेचर, SSL, TLS सर्टिफिकेट, या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. क्रिप्टोग्राफीमध्ये सिमेट्रिक असिमेट्रिक की म्हणजे काय, ASE, RSE, डेस अल्गोरिदम्स म्हणजे काय, हॅश फंक्शन, MD5, SHA, पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि कॉमन व्हलनरॅबिलिटीज. OWASP टॉप 10 खूप महत्त्वाचा आहे. हा लेटेस्टवाला बघा, OWASP टॉप 10. SQL इंजेक्शन हे कॉमन व्हलनरॅबिलिटीज आहेत सध्याच्या काळात. तर SQLचं इतकं नाही, पण मेथड्स बदलल्यात. क्रॉस साईट स्क्रिप्टिंग, CSRF अटॅक्स, बफर ओव्हरफ्लो. बफर ओव्हरफ्लो तुम्हाला इंजिनिअरिंगला कन्सेप्ट होते. बफर ओव्हरफ्लो हा कोड तुम्हाला Cमध्ये करायचा आहे. वायरशार्क, बर्बसूट, OWASP, झॅप हे टूल्स आहेत. हे टूल्स तुम्ही वापरून पाहू शकता. तर फेज 4मध्ये इथिकल हॅकिंगचा कोर कन्सेप्ट चालू. यामध्ये तुम्हाला खूप सारे प्रॅक्टिस करायचे. थेरॉटिकल नॉलेज करून चालणार नाही, तुम्हाला चीट शीट्स, नोट्स बनवावे लागतील. रिकॉन्सिस फर्स्ट फेज ऑफ द हॅकिंग आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन गॅदरिंगसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर रिकॉन्सिसचे 2 टाईप्स आहेत, पॅसिव्ह इन्फॉर्मेशन गॅदरिंग अँड ॲक्टिव्ह स्कॅनिंग. गुगल डॉर्किंग, OSINT, ओपन सोर्स इंटेलिजन्स टेक्निक्स तुम्ही यूज करू शकता. फुटप्रिंटिंग यूज करू शकता. ह्या सर्व माहिती इन्फॉर्मेशन अटॅक करण्यापूर्वी इन्फॉर्मेशन गोळा करावी लागते. तर नंतर स्कॅनिंग म्हणजे कोणते IP ॲड्रेस आहे, कशावर डेव्हलप आहे, कोणतं यूज केलं आहे, ते सर्व माहिती स्कॅनिंग आणि इन्युमरेशनमध्ये समाविष्ट असते. त्यामध्ये स्पोर्ट स्कॅनिंगसाठी तुम्ही Nmap टूल यूज करू शकता. सर्व्हिस डिटेक्शन, कोणकोणतं म्हणजे हे सर्व्हर कोणत्या IPवर आहे, कोणत्या OSवर आहे, कोणत्या लोकेशनवर आहे, या सर्वांची माहिती गोळा करायचं काम असतं. व्हलनरॅबिलिटी स्कॅनिंगसाठी तुम्ही OWASPच्या फ्रेमवर्कचा वापर करू शकता. तर व्हलनरॅबिलिटी स्कॅनिंगसाठी तुम्ही ओपन बेस्ड, नेसस अँड ओपनवास 2 टूल आहेत. तुम्ही त्यासाठी व्हलनरॅबिलिटी स्कॅनिंग करू शकता. बॅनर्स ग्रॅबिंग. बॅनर ग्रॅबिंग म्हणजे तुम्ही कोणतं विंडोज वापरता का लिनक्स वापरता याबद्दलची माहिती, कोणतं OS वापरतात याबद्दलची माहिती बॅनर ग्रॅबिंगमध्ये असते. कोणतं व्हर्जन वापरतात, कोणतं डिटेल्स आहेत, या सर्व माहिती बॅनर ग्रॅबिंगमध्ये असते. SCMP इन्युमरेशन हा विंडोजचा पार्ट आहे. विंडोजमध्ये मेटास्प्लॉइट फ्रेमवर्क, एक्सप्लॉयटेशन करायचं म्हणजे आता अटॅक परफॉर्म करायचा.
exploit development basics, payload generation and post exploitation, privilege escalation. प्रिव्हिलेज एस्केलेशन म्हणजे तुम्हाला प्रिव्हिलेज एस्केलेशन विंडोज लिनक्सवर करायला देतील. त्यामध्ये रूटचा फायदा कसा उठवू शकता आपण नॉर्मल युजरपासून रूटमध्ये कसं कन्वर्ट व्हायचं या प्रिव्हिलेज एस्केलेशनमध्ये असतं. तर वेब ॲप्लिकेशन हॅकिंगमध्ये एसक्यूएल इंजेक्शन अटॅक्स, क्रॉस साईट स्क्रिप्टिंग अटॅक्स, वेक्टर फाईल अपलोड व्हर्नबिलिटीज. मी एक फोटो घेतला इंस्टाग्रामवर टाकायचा, तर इंस्टाग्रामला फक्त PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड होतो, JPG एक्झाम्पलमध्ये. मग मी काय करणार, एक फोटो घेणार, त्यामध्ये HTMLचा कोड टाकणार. तो फोटोचे मी फाईल नेम HTML आहे, त्याला मी JPG PNG असा फॉर्मॅटमध्ये मी टाकेन. ते जेव्हा अपलोड केल्यावर काय होणार, सिस्टम ब्रीच होणार. त्याला फाईल अपलोड व्हर्नबिलिटीज म्हणतात. डायरेक्टरी ट्रॅव्हल्स म्हणजे फपिंगचा यूज करून तुम्ही हे करू शकता. ऑथेंटिकेशन बायपास करायचं, वायरलेस हॅकिंग, वायफाय प्रोटोकॉल ॲनालिसिस, इव्हिल ट्विन अटॅक्स म्हणजे काय, पॅकेट स्निपिंग कशी करायची ते, ऑथेंटिकेशन अटॅक्स अँड WPA2 क्रॅकिंग्स, सोशल इंजिनिअरिंग कशी करायची, एखाद्याला आपल्या जाळ्यात कसं फसवायचं लिगल वेमध्ये, त्याची माहिती गोळा करायची. आपण ती माहिती गोळा करून माइंड मॅप तयार करायचा. माइंड मॅप तयार करून ते गोष्ट आपण गोळा करू शकतो. सोशल इंजिनिअरिंग, फिशिंग टेक्निक्स, प्रीटेक्टिंग, बेटिंग, टेलगेटिंग, सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन. यामध्ये टूल आवश्यक आहेत. Nmap, मेटास्प्लॉइट, बबसूट, SQL मॅप, एअरक्रॅक, एअरक्रॅक, जॉन द रिपर, हायड्रा, गोबस्टर. तर ॲडव्हान्स टॉपिक काय आहे, तर मालवेअर ॲनालिसिस, स्टॅटिक ॲनालिसिस, डायनॅमिक ॲनालिसिस, रिव्हर्स इंजिनिअरिंग, सँडबॉक्स एन्व्हायरमेंट, हे मालवेअर ॲनालिसिस आहेत. सिस्टम हॅकिंगमध्ये विंडोज प्रिव्हिलेज एस्केलेशन, लिनक्स प्रिव्हिलेज एस्केलेशन, कर्नल एक्सप्लॉयटेशन, रूटकिट्स, बॅकडोर. यामध्ये मोबाईल सिक्युरिटीमध्ये अँड्रॉइड ॲप सिक्युरिटी, iOS सिक्युरिटी बेसिक्स, मोबाईल पेनिट्रेशन टेस्टिंग, ॲप रिव्हर्सल इंजिनिअरिंग. तर क्लाउड सिक्युरिटीमध्ये काय आहे, AWS सिक्युरिटी, Azure सिक्युरिटी, क्लाउड मिसकन्फिगरेशन, कंटेनर सिक्युरिटी. तर यामध्ये फेज 6मध्ये आपण आलो आहोत. प्रॅक्टिस अँड सर्टिफिकेशन, कोणकोणते सर्टिफिकेशन करायचे, तर ते सर्व माहिती सांगणार आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस कुठे करणार, हॅक द बॉक्समध्ये, ट्रायहॅकमे परवडणारं पण आहे, पेन टेस्टर लॅब, वॉलन हब, पोर्ट्सविगर अकॅडमी, पिको CTF. या ठिकाणी तुम्ही हॅकिंगची तयारी करू शकता, सायबर सिक्युरिटीची तयारी करू शकता. यासाठी सर्टिफिकेशन CEH हे EC काउन्सिलचं आहे. OSCP यासाठी तुम्हाला 1 वर्षाचा तरी अनुभवच लागतो. कॉम्पिटिटिव्ह सिक्युरिटी प्लस बेसिक आहे. GPEN फॉर पेनिट्रेशन टेस्टिंग, EGPT ज्युनियर पेनिट्रेशन टेस्टर. जर तुम्ही फ्रेशर असाल तर मी सजेस्ट करेन कॉम्पिटिटिव्ह सिक्युरिटी, आणि नंतर मी EGPT, नंतर CEH, त्यानंतर तुम्ही वॉप्ससाठी पण जाऊ शकता. लर्निंग रिसोर्स असणार उडमी, कोर्सेस, यूट्यूब चॅनल, नेटवर्क, जॉन हॅमंड यासारखे फेमस यूट्यूबर आहेत. तुम्हाला द बुक, वेब बुक ॲप्लिकेशन, हॅक्स हँडबॉक्स, रेडिटवर तुम्ही जाऊ शकता. सबरेडिट हॅकिंग अँड नेटसेक वर जाऊ शकता. यामध्ये करिअर पाथ आहेत, बग बाउंटी हंटर, पेनिट्रेशन टेस्टर, सिक्युरिटी, सॉक ॲनालिस्ट अँड रेड टीम स्पेशलिस्ट. दररोज 2 ते 3 तास अभ्यास करा, स्वतःचे लॅब तयार करा, स्वतःच्या नोट्स तयार करा, बग बाउंटी प्रोग्राम्समध्ये सामील व्हा, CTF कॉम्पिटिशन खेळा, इथिकल हॅकिंग कम्युनिटीमध्ये सामील व्हा, ब्लॉग लिहा, आपले ज्ञान शेअर करा.
तुम्हाला माहिती कशी आवडली हे सांगून टाका.